तुमचा अनुग्रह लागलो कवण झालो चराचरी। हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी। ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। हा तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल बघण्यावरून की मोठे कीर्तन चांगलं होईल की असं काय, पण मला हे सगळ्यांना बघून आणखीच भीती वाटायला लागली। कारण इथं पहिलीच वेळ कीर्तन करते, माईकवर उभं राहिलं म्हणजे कीर्तनाचं जागा ती नसते, ही कीर्तनाची जागा आहे, पण पहिली भीती वाटायला लागली। हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। तर तुकाराम महाराज काय म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। भक्ती जेवढी कराल तेवढी भगवंताला आवडते। भक्ती कुठल्याही प्रकारची करा पण भगवंताच्या चरणी लीन व्हा असं तुकाराम महाराज सांगतात की हेची थोर भक्ती आवडते देवा। तुकाराम महाराजांनी सगळं काही सोडलं नाही आणि भगवंताची भक्ती केलेली आहे। ठेविले अनंते तैशीची राहावे। जर तुम्ही भगवंताच्या चरणी राहाल तर तुम्हाला सुखच सुख आहे। म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधानी। भगवंताच्या ह्याच्यात जर नसाल तुम्ही तर तुम्हाला समाधान लाभणारच नाही, कितीही तुम्ही कमवा समाधान लागणार नाही। तसं तुकाराम महाराजांनी सांगितलं ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। आपण काय करतो की हे सगळं आपण त्यात वाहून गेलेलो आहे संसारात नाही वाहून जायचं। जसं आपण जेवणाबरोबर लोणचं घेतो तसं जसं आपण जेवणाबरोबर घेतो तसं संसारात तसं राहायचं। बाकी सगळा वेळ या भगवंताच्या कार्यात लावायचा असं तुकाराम महाराजांनी की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ। जसं आपण म्हणतो ना की बाबा कांद्याचं रोप असतं की हिथून काय पहिलं रोप तयार करतात आणि ती रोप हिथून तिकडे लावतात दुसऱ्या जागेला, तसं संसारातून आपण परमार्थात जायचंय। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। भोग कोणालाच चुकणार नाही, कितीही तुम्ही करा। आपण म्हणतो आपण माळ घातली आपल्याला पण भोगतो घडी संचित असतो, ही भोग कोणालाही चुकणार नाही। कितीही तुम्ही असं बोलाल की आपण माळ करेल आपल्याला कुठं काही इजा होणार नाही किंवा दुःख होणार नाही, ते आपल्याला पूर्वजन्मीचं संचित असतं की भोगावंच लागतं जे काय असेल ते। ठेविले अनंते तैशीची राहावे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। ठेविले अनंत तुका म्हणे घालू तयावरी भार। तुकाराम महाराजांनी काय सांगितलं सगळं सोडून द्या देवाच्या चरणी, तोच बघणार आहे, आपण काही करणार नाही, सगळं तोच चालवणार आहे। आपल्याला झोपताना झोपवणारा तोच आहे, उठवणारा तोच आहे, कामाधंद्याला लावणारा तोच आहे, कमवून देणारा पण तोच आहे। फक्त हे निमित्तच आपल्या शरीरावर आपला हक्क नाही, आपला हात सुद्धा आपला ऐकणार नाही ते। हा हात जरा जर काय झालं तर दुसरा हात त्याला साथ देऊ शकत नाही, कारण जे त्याचे कर्म जे त्यालाच करावं लागतं। आपण म्हणतो माझं शरीर माझा हात माझं पाय, पण कोणीही कुणाचं नाही। जसं प्रपंचात जसं आहे की आपण म्हणतो बहीण भाव किंवा मुलं वगैरे कोणी नाही कुणाचे, आपलं आपल्यालाच बघायचंय। तसं तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे। तर काही असू द्या तुम्ही देवाच्या शरण जाऊन तुम्ही पुढं पाऊल टाका, तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही। होतो त्रास पण कमी होतो असं तुकाराम महाराज सांगतात। तुकाराम महाराजांनी असं नाही केलं की बाबा संसार सोडला, त्यांनी सांगितलं नाही की संसार सोडा। संसारात असून पण ह्याच्या जसं लोणचं आपण म्हणतो ना लोणचं जेवणाला चवीसाठी लोणचं, पण संसारात कसं राहा की थोडं जास्त नाही, कारण 25 वर्ष आपल्या ह्याच्यात जातात खेळीमेळी, त्याच्यानंतर लग्न झाल्यावर 25 वर्ष संसारात 25-50 झाली, 50च्या नंतर जेवढी पण आपण येत आहे 50च्या नंतरची जेवढी येते त्यांना ही बोनस जीवन आहे, बोनस
तर ह्याच्यासाठी संसारात न लक्ष देता परमार्थात लक्ष द्यायचं. माळ असो किंवा नसो, माळ घालायचा तो प्रश्न वेगळा आहे, ज्याची त्याची भावना. खाणं नाही खाणं तो पण विषय वेगळा आहे. जरी एखाद्या घरात लेडीजला माळ असेल, घरातले खात असते, तरी सुद्धा त्यांना त्रास नाही की बनवून दिलं तरीही चालतं. असं नाही की पांडुरंग सांगत किंवा माळ अशी बोलत नाही की बनवून देऊ नका. त्याची कर्म जेवढी माळ घालून बनवल तेवढं त्या खाणाऱ्यावर परिवर्तन होणार की बाबा ही माळ असून पण आपल्याला बनवून आपण खावं कसं. ते खाणं सुद्धा आपलं नाही. पण जाऊ द्या, तुकाराम महाराजांनी काय ठेवले आनंद तैसे नाही चित्ते असू देव समाधान. हा आपल्या अभंगाचा भावार्थ असाच असेल हे पण नाही. जेवढं माझ्या बुद्धीला आलं तेवढं मी सांगितलं. तर तुकाराम महाराज काय सांगतात पहिल्या चरणात, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसार काय हो, कितीही करा तुम्ही, कितीही करा, कोणी कुणाचं नाव घेणार नाही. म्हणून संसार आपण करा, दुसऱ्याला परमार्थ आपण करा, दुसऱ्याला पण त्या लाईनला लावा. एखादं जर समजा त्याला यायचं असेल भजन कीर्तनाला तर त्याला आपण घेऊन यायचं, असं नाही सोडायचं. त्याला ज्याला माळ घालायची इच्छा नसेल तर इथे आपण बसवलं ना तर ते आपोआप त्याला परिवर्तन होणार की बाबा हा इथं काहीतरी आहे नवीन असं वाटणार त्यांना. प्रत्येक जण आता बैठकीच्या हिशोबात किंवा स्वाध्याय परत ते दंडनिर्णय आणि बऱ्यापैकी सगळे परमार्थात लागलेले आहेत. असं कोणी नाही राहिलेलं. पण ह्याच्यात जे माळाचं जे त्याला बंधन आहे त्याच्यामुळं लवकर लोक येत नाही. ते त्यांना काय वाटतं माळ म्हणजे खूप मोठं बंधन आहे. पण बंधन काही नाही, फक्त माळ घालणं ही बंधन आहे. तुम्ही नॉनव्हेज जर खात असाल तर तेवढंच आहे की बाबा त्याच्यासाठी बंधन आहे. पण तुम्हाला सगळं परमार्थ करा, तुमचं जे बी कार्य असेल ते इकडं तिकडं जाणं, भजन तुमचं बैठकीत जा, तुमच्या स्वाध्यायाला जा, धन्यनिरंकार त्यांच्यात जा, कुठलेही परमार्थ करा, पण माळ घाला. माळ घातल्याशिवाय ती समजणारच नाही ह्याच्यात काय ते. नाहीतर काय म्हणणार आता पण बोलतात किती किती कार्यक्रम असतात तुमचं. मला आजच एक जमलं आज कीर्तनाला या, किती दिवस कार्यक्रम असतात, रोजच असतात का. असं म्हणजे जर माळ नसेल तर त्याची किंमत कळत नाही माणसाला परमार्थ म्हणजे काय. म्हणून माळ घालायची आणि परमार्थ एकदम सहज होतो. सहज नाही असं नाही. संसार तर काय ते संसार कसा सहज होऊन जातो, परमार्थ करावा लागतो. त्याच्यात पूर्णपणे वाहून गेलं तरच होतं. आता तुम्ही सगळेच बोलाल की बाबा ही वरून वरून एवढ्या वर्षाची कीर्तन ऐकतात हे पण ह्यांना काय नाही येत. कसं नाही, आमचं वाचन नाही. पण आम्ही जिथं असेल तिथं आम्हाला जर कळालं तर आम्ही गेल्याशिवाय राहत नाही. आवड खूप आहे पण वाचन नसल्यामुळं वय वगैरे पाठ नाही का. आणि जरी मी काही चुकत असेल अजून माफी मागून सांगते. पहिल्यांदाच माझे खूप मोठे चुकी झाले की मला लक्षात आलं नाही की मागं पुढं होतं बाबांची नाव घेताना. त्याच्यासाठी सॉरी महाराज, माझ्याकडून चुकी झाली, पहिल्यांदाच चुकी झाली अशी. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, ठेवी आनंद तैशीची राहे ह्याची थोर भक्ती आवडते देवा. भक्ती करा. जनाबाईंनी भक्ती केली, मीराबाईंनी भक्ती केली, संत जनाबाईंनी केलेले. आणि आपली शबरी तर काही बोलायचं कामच नाही, सगळ्यांनी भक्ती केलेली आहे. मग भक्ती केल्याशिवाय ते संत आपल्या भगवंताची चरणी जागा भेटते. असंच कुठं म्हणतो आपण काय थोडं जर काय झालं तर कुठं भगवंताने आपलं चांगलं केलं. पण नाही. बघा दोघं जण असते, दोघं जण गाडीवर चाललेले असते, पण एक काय म्हणतो कुठं देव आहे तर देवच नाही. पण एक जण पूर्णपणे वाहून गेलेला असतो देवाच्या. पुढंच गेलं की गाडी त्यांची ठोकली जाते. देव नाही म्हणतो, त्या देव नाही बोलणाऱ्याला तेव्हा कळतं की बाबा देव नाही. ज्याला देव आहे असं समजतो, ज्यावेळेस गाडी ठोकली जाते त्यावेळेस त्यांनी ज्याच्याकडे देव आहे म्हणतो त्याला काही झालं नसतं. आणि जे तो देवा नाही म्हणतो ना तो जाग्याला खलास होतो. म्हणून ह्या भगवंताची आपण पण आपला अनुभव घ्या. आपलं जर नामस्मरण चालू असलं ना कितीही मोठं संकट येतं, ती तृणाग्नी वेळे समरस झाले तसं तैसे नाम केले जपत आहे. कितीही मोठं दुःख होऊ द्या ती छोटंच दिसतं. कारण आमच्या पण संसारातला खूप अनुभव आहे. कारण आमच्या भोवतीच पंढरपूर आहे भरपूर,
जवळ संत सौतमाळे कुर्मदास महाराज आहेत, सगळे आमची जवळचे येते. पण ज्यावेळेस आपण त्यात नसतो ना त्यावेळेस नाही किंमत कळत की तिथं आहे असं. कुणी भक्ती केली नाही. संत सौतमाळ्यांनी कांदा मुळा माझी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर ह्या त्याच्यात त्यांनी देव बघितला नाही. त्यांनी पंढरपूरला नाही गेलेले, ते पांडुरंग भेटायला गेले तिथं, स्वतःहून गेलेत नाही ते. तसं भक्ती कराल तर तुम्हाला पांडुरंग स्वतःहून भेटा येणार. पण ते असं नाही की तुम्ही मला की कुठं पांडुरंग दिसतो की पितांबरी, असं नाही येणार की तुमच्या आमची एवढी बसलेली आहेत ना की एकच तुम्हाला मधुर हे सगळ्याच्या मध्ये एकच आहे. आणि बाबांनी जी होऊन दिलेली आहे ती एका धाग्यातली मुलं आहे ती सगळी आहे. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, सावळाराम बाबा, हे जे सगळे ते त्यांनी आपल्या सगळ्यांना एका माळेत ओवलेलं आहे. जसे फुलांना कसं एका माळ्यात होतो तसं एका माळ्यात फुलं काही एका झाडाची नसतात, अनेक झाडं असते ती, पण ती एका माळ्यात धाग्यात ओवलेली असते. तसं आपल्याला बाबांनी एका धाग्यात ओवलेलं आहे. त्याच्यामुळं ही परमार्थ कधीही कुणी सोडायचं नाही आणि भक्ती सोडायचीही नाही. तुकाराम महाराज आता बघा मीराबाईंनी भक्ती केली. ज्यावेळेस भक्ती कशी करतात की ज्यावेळेस असं ती मुलगी मोठी झाल्यानंतर आई बाप्पाला वाटतं की बाबा आता मुलगी मोठी झाली, आता चिंता पडते की काय करावं. त्यावेळेस त्यांनी आई वडिलांनी लग्नाचा विचार केला की बाबा आता लग्न करायचं, मोठी झाली मुलगी. त्यावेळेस काय केलं की काही ठिकाणी असतं की आता देवीचा कार्यक्रम असतो, देवीला मान नाही त्या बकऱ्याचाही, पण त्या दैत्याला मान आहे. तसं ती काही ठिकाणी असतं की बकरं देवाला द्यायचं. तसं मीराबाईच्या लग्नाच्या अगोदर काय केलं असेल, बकरे आणून बांधले. तेव्हा मीराबाईने विचारलं आई ही कशासाठी देवलं. बाळा आपल्या इथं कसं असतं की लग्नाच्या अगोदर ही बलिदान द्यायचं असतं. तर ती ही का पण असं ती प्रश्न विचारायला लागले. नाही का तुला नाही समजत, म्हणतात ना परंपरा आहे ती पिढ्यानपिढ्याला असतं, ती करावं लागतं असं सांगितलं. पण ती मीराबाईला मान्य नाही झालं ती की माझं लग्न करून माझं लग्न होणार आहे एवढ्यांचं जीव जाणार, तर ही मला लग्नच नको. म्हणून तिनं कुठे गेली, महाराजांना आपलं त्यांचं रस्ता बघत जी बसली वाट बघत शबरी तिकडे जाऊन बसले. तर तिथं जाऊन बसले ते जब मेरे राम जी का आवन तिचे डोळे पूर्ण दिसायचं तर नाही आलं. एवढ्या वयापर्यंत तिनं प्रभुरामाची वाट बघत बसली, अशी भक्ती करायची. जेव्हा तिथं आली तर त्यांनी त्यांच्या चरणाला पायाला पाणी नसतं, डोळ्याच्या पाण्याने पाय धुतले.
एवढी भक्ती त्यांनी केली, अशी भक्ती करायची, तेव्हा देव भेटतो. भक्ती अशी नाही की बघा तिने पूर्ण देह नसवला. कानोपात्रेनं पण तेच केलेलं आहे. कानोपात्रा कोणाची? येशूची ना? स्पेशल तर ते त्यांचं काय असणार? शेवटी बघा कर्म असतं. प्रत्येकाच्या कर्मात नशिबात काय लिहिलं असतं, कर्म कुणाला चुकत नाही. कारण कर्म तशी म्हणतात फळ नाही म्हणलं जात त्याला. ज्याची त्याला भगवंताने लावून दिलेलं आहे तसं ते करावं लागतं. पण ते म्हणायचे आपलं धर्म नाही, ते आई म्हणायची तिची आपला धर्म आपलाही भक्ती करण्याचा आहे. पण ते म्हणायचे असं का, मला नाही करायचं. पण ती खूप सुंदर पण होते, दिसायला सुंदर, आणि लोकांच्या नजरा अशा नसतात चांगल्या. तर ती बोलायची की का आपल्या नशिबाला असं आहे, सगळे तर अशी चांगली येते, आपल्या नशिबाला असं का? तर ती म्हणे नाही बाळा, आपल्याला हे करणंही करणं आहे. जे आपलं जे धर्म आहे ते आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. धर्म नसतो, काही ठिकाणी मजबुरीने पण काहीतरी करावं लागतं. तर तिनं हिथं न राहता मला नको हे म्हणून कुठे गेली? पांडुरंगाच्या चरणावर जाऊन थांबली ती, की मला इथं नको. तर पहिलं दर्शन कुणाचं आहे? कानोपात्रेचं आहे. असं भक्ती अशी केली तर तिथपर्यंत जातं आपण. असंच नाही की बाबा नुसतं चारा बघायला आपल्याला आपण म्हणतो हा परमार्थ जास्त नाही. चिंतन पाहिजे, सगळंच पाहिजे त्याला. आम्ही चिंतनात कच आहे. आता बाबांनी सांगितलं लाज रटायला लागली आम्हाला की चिंतनाचा कार्यक्रम चालले जातं तिकडं पैठणला ना, संभाजीनगरला तिकडं चालले. तर असं मनाला दुःख वाटतं की बाबा चिंतन पाहिजे. चिंतन असतं तर अजून होतं. आमचं चिंतन नसल्यामुळं, वाचन नसल्यामुळं हे आता सांगितलं निरावायचं आणि होतं शबरीचं, असं झालं. म्हणजे ती मागं पुढं होतं, तरी पण मला माफ करा, कारण होतं असं. आणि पहिलेच मी तर गाडीवर येतानाच भक्ताचे साठी मग हाती धरली माझी, मग हाती धरली माझी, मग हाती धरली माझी. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ठेविले अनंते, भक्तीशिवाय, भक्ती केल्याशिवाय सुख नाही, कशातच सुख नाही. तुम्ही किती पैसा येऊ द्या, लाखांनी पैसा आला, 2 मिनिटाचा मोह, तेवढंच समाधान वाटणार. पण ह्या चिंतनात नामात्र राहणार, तुम्ही सदैव चिंतनात राहणार. कीर्तन असू द्या, ज्याला माहिती तिथं तिथे पोचणारच. आता हे माऊली कुठून आले, कारण ध्यास असतो की बाबा पौर्णिमा आहे, जायला पाहिजे. कितीतरी लाखून माणूस तिथं पोचतो. आणि भक्तीशिवाय पर्याय नाही. आणि इथून पुढे तर खूप भक्तीच पाहिजे. झाले भक्तीचा जिव्हाळा, 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 झाले भक्ती
होची दैवाचा पुतळा आणि नव्हे माझ्या मनात का पंडित शाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती जर कराल तर भगवंत जाणतो. तसं बघा आता आमच्याकडचं आहे ते सांगतो. आमचा अनुभव बी तसाच आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रत्येक कीर्तन माऊली म्हणते की काय सांगते की बाबा वाटतं माणसाला लिहिता वाचता येत नाही, पण आम्हाला काहीच वाचता येत नव्हतं, पण कीर्तनात ऐकून 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 की बाबा ज्ञानेश्वरीवर वळीवर जर बोट ठेवलं तरी वाचता येतं. पण मला हरिपाठातून सुरुवात झाली की हरिपाठ सगळी बोलायची. मला दुःख वाटायचं की वाचून बोलतात किंवा हरिपाठ बोलताना माझ्या मनाला असं दुःख वाटायचं मला कधी बघेल. पण मी प्रयत्न केला त्या हरिपाठ वाचण्याचा. आता मला हरिपाठ म्हणजे हरिपाठ बोलता येत हा विषय नाही, वाचायला म्हणजे ज्यावेळेस माऊलीने रेडामुखी तसं अशा आम्हाला दोघं पण आम्ही असंच आहे. ह्या दगडांना पण आत्ता जे आहेत माऊलीने आम्हाला बोलवून घेतलं, वधवून घेतली वाणी. आता हरिपाठ म्हणजे कुठलंही आम्हाला दुसरं तुमचं लिहिलेलं असेल ना ती वाचायला होणार नाही, पण जेवढे पुस्तक भगवंताचे आहेत ज्ञानेश्वरीतलं पहिलं मला काही जणांनी सांगितलं की तुम्ही अर्थ वाचा. मला ओळ वाचता येत नव्हत्या, अर्थ वाचा. म्हणजे अर्थ वाचा ती सुद्धा वाचता येत नव्हतं. स्वतःचा अनुभव काहीतरी स्वतःचा अनुभव सांगावा लागतो, तर ती मला ते सुद्धा वाचता येत नव्हतं. मागचा पुढचा शब्द घ्यायचा ती शब्द ती असं म्हणून त्याच्यावर जोडाक्षर समजायची नाही. नंतर ती वाचत होतं. आमच्या गुरु माऊलीने ती चाल असं त्यांची चाल लक्षात ठेवली की ही ओळी वाचताना चाल कशी बोलायची. त्या चालीवर बरोबर आता ओळी पण वाचायला लागली, अर्थ पण वाचायचो. कारण 750 वर्षापूर्वी माऊलीने रेड्यामुखी परत निर्जीव भिंत चालवली. पण आताच्या ह्यात आम्हाला हे केलं नाही. असं बोलतो माणूस गायन येतं, पण वाचा येणं तेवढं पण सोपं नाही. ती आमचा अनुभव आहे. तसं आमच्या इकडे कुर्मदास महाराज मुंगी पैठणवरनं पंढरपूरला निघाले होते. भक्ती जर मनात भक्ती असेल तर कुठून पण कुठपर्यंत जातो. आज त्यांना हात नव्हते, पाय नव्हते, तरी तिथपर्यंत कसे गेले असते की भगवंतावर पूर्णपणे विश्वास आणि भक्ती तेवढी. गडबडत 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 जायचे आणि जिथं कीर्तन असेल तिथं कीर्तन ऐकायचे. आई चल ना ग मला घेऊन, आई चल ना ग, आईने तिथं सोडून यायचं. तेव्हा भांडस महाराज म्हणायचे अरे कुर्मदासा तुला कोणी आणलं, तर माझी आई सोडून गेली म्हणायचे. प्रत्येक ठिकाणी कुठं कीर्तन असेल तिथं आई चल ना ग कीर्तनाला घेऊन. आता त्याला हात नाही, पाय नाही, दगडासारखा माणूस असं घेऊन जायचं, तिथं बसवून यायचं आईने. असं करत 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 त्यांनी काय करायचं, आज ह्या पिस्तोलीत नाही ना कीर्तन, कीर्तनाचं शेवटचं चालू झालं की चालायला लागायचं, गडबडायचं, पुढं जायचं. कुठं नेता आपल्या ह्याला
संगणेतोलीत एवढ्या ह्याच्यापेक्षा जास्त अंतरावर गाव असतात. तिथं जायचं अशा आमची दिंडी यायला लागली तर जेवणाची सोय करा म्हणून ती पुढे जायचे कुर्मदास महाराज. तिथून पुढे भानदास महाराज दुसऱ्या गावात गेले आणि जेवणाची तयारी कशी काय आम्ही येणार तुम्हाला कसं माहिती. तर ते लोक सांगायचे असं असं व्यक्ती येतं आणि ते आम्हाला सांगतात. तिथं पण तसंच करायचं. तिथलं कीर्तन असं करत 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 मोठी पैठणवरून कुठपर्यंत गेले कुर्मदास नवळ गाव आहे कुर्डवाडीच्या पुढं तिथपर्यंत गेले. तिथून सांगितलं सगळं रक्तबंबाळ झालं. मग परत प्रत्येक वेळेस ती आईला सोडायला सांगायचं पण आता तिथून पुढे आई कुठं जाणार आहे. तिथपर्यंत गेलं ते आणि नंतर सांगितलं अशी दिंडी चालली होती हो वारकरी बुवा एवढा निरोप सांगता का. पण आता ते दिसतं ना एवढं हातपाय नसलेला माणूस किती छोटं दिसतं. मग त्यांनी बघितलं एका वारकऱ्याने काय म्हणतो बाबा तर एवढा निरोप सांगा पांडुरंगाला. ती कधी गेला दशमी दिवशी आषाढीच्या पहिल्या दशमी दिवशी. तर तिथपर्यंत गेल्यावर त्यांनी सांगितलं एक तुमच्यासाठी पाया पडा आणि एक माझ्यासाठी पाया पडा. एवढा निरोप सांगा असा सांगणे. जाते मी भेटाया विठू माऊलीला. जाते मी भेटाया विठू माऊलीला. जाते माहेराला, जाते माहेराला. जाते माहेराला, जाते माहेराला. जाते माहेराला माहिती जाते माहेराला कारण तेवढा ध्यास लागला होता. तिथून सांगितलं भगवंताला असं असं व्यक्ती आहे तिथं त्याला हात नाही पाय नाही आणि सगळे रक्तबंबाळ झालेलं आहे ती येऊ शकत नाही तर तुम्हाला तिथे यायला सांगितलंय. तर ती आताही तुम्ही आषाढी वारीला जा. इतर वेळी तिथे विहीर आहे अशी महादेवाच्या पिंडीच्या आकाराची. इतर वेळी तुम्हाला पाणी थोडंसं दिसेल. पाऊस जरी नसेल तरी सगळ्याच वेळेस आषाढीच्या वेळेस पाऊस नसतो. पाऊस जरी नसेल तर त्या दिवशी पूर्ण मेघ अशी भरलेली असते कारण पांडुरंगाचं ते